आरे का सहारा घाटूश्याम हमारा। तर मित्रांनो, आता आम्ही बँड्रा टर्मिनसला आलेलो आहे। आम्ही सगळे राजस्थानला निघालेलो आहे। फॅमिली ट्रिप आहे। मम्मीचा वाढदिवस आहे, मग त्या निमित्ताने आम्ही सगळे फिरायला चाललेलो आहे दिवाळीच्या वेळेस। राधे राधे। मम्मी लाजते थोडी। आणि आपल्यासोबत बाबू पण आहे। फॅमिली ट्रिप आहे। मी, बाबू, मम्मी, पप्पा तिकीटचं बघायला गेलेत। अचानक हा प्लॅन ठरला मित्रांनो। म्हणजे दिवाळीच्या सुट्ट्या लागल्या 5 दिवस ऑफिसमध्ये, म्हणून बोललो कुठेतरी जायचं आहे फिरायला। तर त्या निमित्ताने सगळे निघालेलो आहे राजस्थानला। तर आता आपली गाडी उद्या पोचेल दुपारी। बाबू वा, हॅपी दिवाळी। हॅपी दिवाळी मित्रांनो, तुम्हाला पण सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। मम्मी हॅपी दिवाळी। मम्मीचा वाढदिवस आहे, सर्वांनी मम्मीला विश करा कमेंटमध्ये। चला, आपली ट्रेन लागलेली आहे 12239 HRS दुरंतो। 7 वाजलेले आहेत आता। ट्रेन आपली एकदम परफेक्ट टायमिंगवर आहे, काय अडचण येणार नाही आपल्याला। मित्रांनो, आपली ट्रेन वेळेवर आहे खूप, काय अडचण येणार नाही आपल्याला। आता इथे इंजिन लागते वाटतं मागणं। नाश्ता झालेला आहे आता आमचा। 11 वाजलेले आहेत। इकडे सगळीकडे फेमस आहे भजी आणि तेच आहे। तर मित्रांनो, पप्पा पण आपल्यासोबत जुडलेले आहेत आपल्या ब्लॉगमध्ये। आणि पप्पा तर गेल्याच महिन्यात गेलेले राजस्थानला घाटूश्यामला। तर आपल्याला काय अडचण येणार नाही, म्हणजे पप्पांना सर्व गोष्टी माहिती आहेत, कसं तिथे दर्शन करता येईल लवकरात लवकर, म्हणून आपल्याला काय अडचण येणार नाही। आता थोड्याच वेळात आम्ही रिंगल स्टेशनला पोचू आणि तिथून ॲटोनी हॉटेलवरती जाऊन फ्रेश होऊन नंतर घाटूश्याम या देवस्थानला पोचू व जे प्रतीक्षा आहे ती सर्वांची पूर्ण होईल। फायनली आता आम्ही पोचलेलो आहे। 15 तास लागले, 15पेक्षा जास्त। 11:10ला निघालेलो आम्ही। आता किती वाजले? आता 3 वाजले। 15 तासाच्या वरचा हा प्रवास। आता होईल थोड्या वेळाने बाबांचं दर्शन। हां बाबू, मजा येते ना? यस बाबू बोलेल काय बसून तर मजा काय यायची आता। चला, केळी घ्यायला पाहिजे होत्या। हे बाबू ही दे त्या कडेचीला दे। मित्रांनो, आता आम्ही पोचलेलो आहे। स्टेशनपासनं 50 रुपये घेतात या गेटपर्यंत येतोपर्यंत। पर पर्सन 50 रुपये आहे। खूप ऊन पडलं आहे। आता आम्ही रूमवर जातो, फ्रेश बिश होतो आणि मग दर्शन करतो बाबाचं। चला, हा हॉटेल आहे मित्रांनो। आता इथे फ्रेश होतो आणि मग निघतो दर्शनासाठी। चला,
आता आम्ही फ्रेश बीच झालेलो आहे मस्तपैकी. आता मंदिराकडे निघालेलो आहे. राधे 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 राधे. चला 5 वाजता मंदिर उघडणार आहे. बघू आता किती गर्दी आहे तिकडे. पप्पांनी काहीतरी ओळख आहे तिकडे पप्पांची तिथे पण, म्हणून आपलं होऊन जाईल दर्शन लवकर. बाबू भाई होय. चला नाश्ता केलेला लाईट, घरातनं फराळ आणलेलं तेच खाल्लं. रात्री निवांत जेवू. आता पहिलं दर्शन महत्त्वाचं आहे, दर्शन करून घेऊ, नंतर मग रात्री जेवू. नॉर्मल लाईन ही आहे. आता आपण इकडनं चाललोय. मित्रांनो खूप मस्त दर्शन झालेलं आहे आमचं. 2 वेळा दर्शन घेतलं आम्ही सर्वांनी. पप्पांनी खूप मस्त आम्हाला सपोर्ट भेटलेला आहे पप्पांकडनं. पटकन दर्शन झालं. 10 मिनिटाच्या आत दर्शन झालेलं आहे आमचं. अरे का सहारा घाटूश्याम हमारा. चला मित्रांनो दर्शन खूप मस्त झालेलं आहे. प्रसादाने ते पण आम्ही घेतलेलं आहे. आता मंदिरापासूनच जवळ एक राधाकृष्ण हवेली आहे. तुम्ही माझ्या मागे बघू शकता इथे. इथे आता तिथेच चाललेलो आम्ही दर्शन घ्यायला. राधाजीचं इथं मंदिर आहे आणि शॉपिंगचं पण आहे काहीतरी. बघू आता. मम्मी कान्हाजीसाठी कपडे बघते मागे. खूप छान छान गोष्टी तिथे. शॉपिंग करायला चांगलं आहे. देवाच्या सर्व गोष्टी भेटून जातात. कान्हाजीचे कपडे पण आहेत आतमध्ये. खूप छान. हाँ आणि तो वाईट. ही हवेली आहे मित्रांनो. इथे खाली मंदिर आहे आणि वरती शॉपिंगचं पण आहे काहीतरी आणि जेवणाचं पण आहे. रूम्स पण भेटतात इथे. दर्शन करून घेतो आम्ही इथे. चला मंदिर की तरफ है 2 बॉक्स है. यहाँ पे 2 है. मंदिर की साइड वाला खोल लिया सारी. इथं मित्रांनो हा बाजार पण बसतो. म्हणजे शॉप्स आहेत छोटे छोटे. पण आता सध्या जरा बंद आहे दिवाळीमुळे. तुम्ही जेव्हा याल तेव्हा नक्की इथे या. खूप छान मंदिर आहे मित्रांनो. तुम्ही जेव्हा इकडे याल घाटूश्यामला तेव्हा नक्की इथे या. मस्त मंदिर आहे. आम्हाला आता आरती पण भेटली. खूप मस्त वाटलं. चला आता आम्ही जरा
मार्केट फिरतो. मित्रांनो रूमवर जाऊन फ्रेश झालेलो आणि आता खाली आले जेवायसाठी. खूप भूक लागली. सकाळपासून नाश्ताच करत होतो लाईट. आता जेवायसाठी आलेलं. दर्शन खूप छान झालं आमचं, खूप मस्त आहे. आणि ते कृष्णाचं मंदिर पण खूप छान होतं. आरती पण भेटली आम्हाला तिथे. खूप भूक लागली. बाबू आता अभ्यास करतोय. जेवण आलेलं आहे. शेव भाजी बघा कशी यांची, पिवळी आहे. बाकी ते नॉर्मल आहे आपली पनीरची भाजी. मस्त जेवण झालेलं आहे आता आमचं. थोडंसं इथे जरा चालतोय, रूमवर जाऊ. उद्या परत लवकर उठायचं आहे. 5 वाजता तरी उठावं लागेल. तिथून उठून मग रेल्वे स्टेशनला जायला. खूप फटाके फुटतात इथे पण आपल्या मुंबईसारखं. जेवण पण खूप भारी होतं. तुम्ही पण जर इकडे येत असाल तर या हॉटेलमध्ये राहू शकता. टेस्ट बिस्ट पण चांगली आणि रूमची हे पण चांगलं आहे. रूम आणि ते पण बरं. फॅमिली विमिली असेल सोबत तर काय अडचण नाही. खूप मजा आली. चला उद्या भेटूया सकाळी. बाय बाय. तर मित्रांनो राधे राधे. आता आम्ही रिंग स्टेशनला पोचलेलो आहे. सकाळचे 7 वाजलेले आहेत. मस्त नाश्ता झालेला आहे इथे. बाकी नाश्ता बिष्टा भारी भेटतो राजस्थानमध्ये. कालचं जेवण पण खूप छान होतं. आता आमची ट्रेन 7:50ची आहे इकडनं मुंबईसाठी. उद्या सकाळी 6 का 7 वाजता पोचणार आहे ती मुंबईला. खूप वेळ लागणार आहे. आणि आता आपल्या 3 तिकीट कन्फर्म झालेले आहेत त्यातनं. आणि 1 तिकीट अजून नाही झाले, म्हणून पप्पा तिकीटचंच करायला गेलेले आहेत. नाश्ता मस्त झाला बाकी इथे आमचा. भारी होता. कढी बिडी भारी भेटते इथे. सकाळ सकाळ कढी एकच खाल्ली आम्ही. समोसा विमोसा जाम भारी होता. पण आम्ही दोघं चिंतामणी टी शर्ट घालून चाललोय. वाटलं पाहिजे ना मुंबईचे म्हणून. चला गाडी लागलेली आहे बाकी. तर मित्रांनो आता आपला परतीचा प्रवास चालू झालेला आहे. काहीच वेळात आपली ट्रेन येणार आहे रिंग स्टेशनला. थोड्या वेळात आम्ही निघू. दर्शन ते खूप मस्त झालेलं आहे. मम्मी पप्पा पहिल्यांदा आपल्या व्हिडिओमध्ये आलेले आहेत. कसं वाटतंय व्हिडिओ? मजा आली? मजा आली. दर्शन व्यवस्थित झालेले आहे आपलं. आता थोड्याच वेळात आपली गाडी येईल व मुंबईकडं प्रस्थान होणार आहे. राधे राधे. राधे राधे. मजा आली. अशाच नवीन नवीन ट्रिप बनवत जाऊ मित्रांनो. बाबू आहे. राधे राधे. बाबूला सर्दी झाली म्हणून बाबू काय लय बोलत नाही. चला मित्रांनो, तुम्हाला ही व्हिडिओ कशी वाटली मित्रांनो नक्की सांगा. मम्मीला विश करा. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सगळ्यांनी. ओके चला मग भेटू आपण नवीन ब्लॉगमध्ये. बाय बाय.